Hello friends, I am Umesh Sirgagi, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड मेजरमेंट या कोर्सचे लास्ट व्हिडिओ पाहिलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ एरर्स इन मेजरमेंट याबद्दल स्टडी केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू मेजरमेंट या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट ट्रान्सड्यूसर याबद्दल स्टडी करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सड्यूसर म्हणजे काय आणि त्याचे क्लासिफिकेशन्स कोणकोणते आहेत त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. फर्स्ट, ट्रान्सड्यूसर. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सड्यूसर? जर तुम्ही डेफिनेशन बघितलात ट्रान्सड्यूसरची, अ ट्रान्सड्यूसर इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. म्हणजे ट्रान्सड्यूसर म्हणजे काय असतो? एक असा डिव्हाइस जो की एका फॉर्मच्या इनपुट एनर्जीला आउटपुटमध्ये दुसऱ्या फॉर्मच्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. आउटपुटला दुसऱ्या फॉर्मच्या एनर्जी तुम्हाला कन्वर्ट करून देतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इनपुटला सपोज समजा कोणताही एक वेगळा फॉर्मच्या एनर्जी दिला, मी म्हणलो मेकॅनिकल एनर्जी तुम्ही दिला, आणि आउटपुटला तुम्हाला इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये एनर्जी कन्वर्ट म्हणजे इलेक्ट्रिक फॉर्मचा आउटपुट तुम्हाला भेटला. म्हणजे जे तुम्ही मेकॅनिकल एनर्जी इनपुटला दिला त्या प्रपोर्शनली जर तुम्हाला आउटपुटला जर इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये जर एनर्जी भेटलं, तर हा जो डिव्हाइस आहे जो की कन्वर्ट केला मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, तर अशा डिव्हाइसला म्हणायचं ट्रान्सड्यूसर. फॉर एक्झाम्पल, अजून जर आपण बेसिकली बघितलं, सपोज समजा मी इनपुटला टेम्परेचर दिलो, म्हणजे इनपुटला मी जर टेम्परेचर दिलो आणि आउटपुटला मला तो जो टेम्परेचर आहे तो इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये मला आउटपुट जर दिला, इन प्रपोर्शनली जर मला दिला, तर मी त्याला काय म्हणणार गो? ट्रान्सड्यूसर. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही बघितलात तुमचा जो ब्रिज, एकच मिनिट, जर तुम्ही बघितलात की जो आपण वेस्टर्न ब्रिज म्हणा किंवा LVDT वगैरे जे आपण यूज करतो, LVDTत कसा असतो? LVDTचं जर तुम्हाला मी थोडक्यात सांगायचं झालं, एकच मिनिट, LVDT. आता LVDTमध्ये काय असतो? लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. यामध्ये कसं असतो? एक तुमचा कोर असतो, या कोरला तुम्ही डिस्प्लेसमेंट देत असता, म्हणजे जे तुम्ही फिजिकल क्वांटिटी म्हणजे फिजिकल क्वांटिटी तुम्ही त्याला डिस्प्लेसमेंट देत असता. मग त्या डिस्प्लेसमेंटमुळे काय होणार गो? एक जो तुमचा प्रायमरी कॉईल असतो त्याच्यात तुम्ही इनपुटला व्होल्टेज दिलेला असता आणि आउटपुटला 2 सेकंडरी कॉईल्स असतात. त्या दोघांमधला तुम्ही डिफरन्शियल व्होल्टेज तुम्ही कॅल्क्युलेट करत असता. जेव्हा तुम्ही हा जो तुमचा कोर आहे त्याला डिस्प्लेस करता, म्हणजे त्याच्या स्टेशनरी पॉईंटपासून जर तुम्ही त्याला जर एखादी डिस्प्लेसमेंट दिला किंवा एखादी फोर्स दिला किंवा प्रेशर दिलात, मग ते काय होणार गो? त्या प्रमाणात ते मूव्ह होईल आणि ते मुवमेंट झाल्यामुळं तुम्हाला व्होल्टेज डिफरन्स भेटेल. आउटपुटला जो सेकंडरी कॉईल आहे त्यामध्ये व्होल्टेज डिफरन्स भेटेल. म्हणजे तुम्ही इनपुट काय दिलता हो? एक तर तुम्ही डिस्प्लेसमेंट दिलता इनपुटला, किंवा तुम्ही प्रेशर दिलता, किंवा तुम्ही फोर्स दिलता या कोरला, पण आउटपुटला तुम्हाला काय भेटला हो? इलेक्ट्रिकल सिग्नल किंवा इलेक्ट्रिक व्होल्टेज भेटला. म्हणजे याला आपण काय म्हणणार गो? हे जो डिव्हाइस आहे, हा डिव्हाइस काय केला हो? तुमचा फिजिकल क्वांटिटी जे होता, लाईक अ डिस्प्लेसमेंट म्हणा, प्रेशर म्हणा किंवा फोर्स, याचा कन्वर्ट कशात केलं? इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. तर अशा डिव्हाइसला आपण म्हणणार ट्रान्सड्यूसर. म्हणजे ट्रान्सड्यूसर इज नथिंग बट इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स one form of energy or a physical quantity into electrical signal or electrical energy. पण जर तुम्ही बघितलात, जर मी असं म्हणलो की ट्रान्सड्यूसर इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी, मग तुम्ही असं देखील मला म्हणणार. मग फॉर एक्झाम्पल, आपण जर फॅन घेतलो, आपला जो फॅन असतो, जर मी फॅनचं एक्झाम्पल दिलं, फॅनमध्ये कसं असतो? आपण इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट देतो. इनपुट काय देतो? आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देतो. आउटपुटला काय होतो? फॅन रोटेट व्हायला चालू होतो, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी आउटपुटला आपल्याला भेटतो. रोटेशन म्हणजे मेकॅनिकल एनर्जी भेटतो. म्हणजे फॅनमध्ये पण काय झालं हो? एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. कशा फॉर्ममध्ये? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. फॅनमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे हा देखील एनर्जी कन्वर्ट केलेला आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. मग याला ट्रान्सड्यूसर म्हणायचं का? हा देखील ट्रान्सड्यूसरच आहे, पण याला इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर असे म्हणतात.
म्हणजे इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, असं कोणताही डिव्हाइस जो इलेक्ट्रिकल एनर्जीचा कन्वर्ट एक तर मेकॅनिकलमध्ये म्हणा किंवा हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जीत किंवा दुसऱ्या फॉर्मच्या एनर्जीत जर कन्वर्ट करत असेल तर त्या डिव्हाइसला म्हणायचं इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर. म्हणजे ट्रान्सड्यूसर म्हणजे काय हो, ट्रान्सड्यूसर कसा होता जर तुम्ही बघितलं, ट्रान्सड्यूसर म्हणजे काय की फिजिकल ट्रान्सड्यूसरचं पुन्हा एकदा सांगालो, ट्रान्सड्यूसर म्हणजे काय की जर फिजिकल क्वांटिटी जी असतो तुमचा त्याचा कन्वर्ट इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये किंवा इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये जर कन्वर्ट जर केलं तर त्या डिव्हाइसला म्हणायचं ट्रान्सड्यूसर. कोणताही फिजिकल क्वांटिटी असो, प्रेशर, डिस्प्लेसमेंट, फोर्स, टेम्परेचर, असं डिफरंट फिजिकल क्वांटिटीचा जर कन्वर्ट जर इलेक्ट्रिकल आउटपुटला जर इलेक्ट्रिकल सिग्नल्स किंवा इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये जर कन्वर्जन केलं तर त्या डिव्हाइसला ट्रान्सड्यूसर म्हणायचं. आणि जर असा डिव्हाइस जो की इलेक्ट्रिक इनपुट घेतलं आहे, म्हणजे इलेक्ट्रिक जो तुमचा व्होल्टेज असेल किंवा करंट असेल, इलेक्ट्रिक एनर्जी जर तुमचा इनपुटला तुम्ही दिलात आणि आउटपुटला जर तुम्हाला वेगळ्या फॉर्मचं एनर्जी लाईक अ मेकॅनिकल एनर्जी किंवा थर्मल एनर्जी, हीट एनर्जी वगैरे जर तुम्हाला देत असेल आउटपुटला तर त्याला म्हणायचं इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर. म्हणजे इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी और मेकॅनिकल एनर्जी और हीट एनर्जी ETC. हे झालं ट्रान्सड्यूसर आणि इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर या दोघांमधला महत्त्वाचा डिफरन्स. ट्रान्सड्यूसर आणि इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर या दोघांमधला डिफरन्स. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर contains two main parts are closely related to each other in that sensing element and transaction elements. म्हणजे काय हो, ट्रान्सड्यूसर जो असतो तुमचा, जो ट्रान्सड्यूसर आता सांगितलं म्हणजे जो डिव्हाइस असतो जो की फिजिकल क्वांटिटीचा कन्वर्ट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये किंवा इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. तर हा जो डिव्हाइस आहे तुमचा ट्रान्सड्यूसर हे मेनली 2 टाईपच्या इलेमेंटनी बनलेला असतो मेनली. पण असं नाही की ते कंपल्सरी 2 एलिमेंट असतात असं नाही, म्हणजे मोस्टली त्यामध्ये 2 एलिमेंट्स असतात. पहिला जो पार्ट असतो तो सेन्सिंग एलिमेंटचा असतो आणि दुसरा जो असतो तो ट्रान्झॅक्शन एलिमेंटचा असतो. आणि मोस्टली जर तुम्ही बघितलात की असं कंपल्सरी नाही आहे की दोन्ही पार्ट्स प्रत्येक ट्रान्सड्यूसरमध्ये प्रेझेंट असायला पाहिजे, पण प्रत्येक पार्ट्समध्ये काही पार्ट्समध्ये सेन्सिंग एलिमेंट असतो आणि काही ट्रान्सड्यूसरमध्ये फक्त ट्रान्झॅक्शन एलिमेंटच असतो. पण ट्रान्झॅक्शन एलिमेंट जो आहे तो कंपल्सरी ट्रान्सड्यूसरमध्ये असतो. सेन्सिंग एलिमेंट काहीच फक्त ट्रान्सड्यूसरमध्ये असतो, काहीमध्ये नसतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं, सपोज तुमचा जो तुम्ही एकच मिनिट तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. तुम्ही जर इथं एक्झाम्पल बघितलं फायझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. फायझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरमध्ये काय असणार गो, तुम्ही त्याला फोर्स देणार किंवा प्रेशर देणार. क्वार्टज क्रिस्टल असतो हा. क्वार्टज क्रिस्टलच्या तुम्ही जर दोन्ही सरफेसला जर फोर्स किंवा व्हायब्रेशन म्हणजे मेकॅनिकल व्हायब्रेशन, फोर्स किंवा जर तुम्ही प्रेशर दिला तर त्याचा जो 2 सरफेस असतो अक्रॉस नॉर्मल सरफेस त्यांच्यातून इलेक्ट्रिकल एनर्जी बाहेर येत असतो किंवा पोटेन्शियल डिफरन्स त्यांच्यात क्रिएट होत असतो. जेवढा तुम्ही प्रेशरमध्ये व्हायब्रेशन करणार किंवा व्हायब्रेशन देणार तेवढा त्यांच्या नॉर्मल सरफेसमधनं इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज डिफरन्स इलेक्ट्रिक एनर्जी डिफरन्स येत असतो, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होत असतो. मग यामध्ये जर तुम्ही बघितलात तर यामध्ये तुमचा क्वार्टज क्रिस्टल जो आहे तो काय केला हो, डायरेक्टली तुमचा जो एनर्जी आहे प्रेशर एनर्जी किंवा फोर्स किंवा व्हायब्रेशन तो डायरेक्टली इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट केला. म्हणजे तुम्ही जर बघितला तिथं तर तुम्हाला काय दिसेल हो की तुमचा जो क्वार्टज क्रिस्टल आहे सेन्स केला तुमच्या इलेक्ट्रिक एनर्जीला तुमचा जो मेकॅनिकल मुवमेंट होता प्रेशरनी किंवा फोर्सनी किंवा व्हायब्रेशननी तो डायरेक्ट कन्वर्ट कशात केला हो, इलेक्ट्रिकलमध्ये केला. म्हणजे हा जे आहे यात सेन्सर पण म्हणजे सेन्सर म्हणून पण आणि ट्रान्झॅक्शन इलेमेंट म्हणून पण क्वार्टज क्रिस्टल हा एकच इलेमेंट काम केला. म्हणजे किंवा म्हणजे जो तुम्ही हा एक्झाम्पल बघितला तर तुम्हाला कळेल की सेन्सिंग इलेमेंट हा जे आहे सेन्सिंग इलेमेंट पण तोच आहे आणि ट्रान्झॅक्शन एलिमेंट पण तोच आहे. म्हणजे क्वार्टज क्रिस्टल जे आहे तो स्वतः सेन्स केला आणि स्वतः इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये जो तुम्ही फिजिकल क्वांटिटी दिला होता त्याची कन्वर्ट इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये केला. जर तुम्ही अजून एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं लाईक सोलार पॅनल, तुमचा जो सोलार पॅनल असतो किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल जे असतात तुमचे, तर त्याचा फंक्शन कसा असतो, जर तुम्ही त्याला लाईट इंटेन्सिटी ऑफ लाईट दिला किंवा त्याच्यावरती जर प्रकाश टाकला तर तुम्हाला आउटपुट काय भेटेल, इलेक्ट्रिक एनर्जी भेटेल.
म्हणजे एनर्जी कन्व्हर्जन झाला, लाईट एनर्जी कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिक एनर्जी, म्हणजे ट्रान्सड्यूसर आहे. मग यामध्ये एनर्जी 2 एलिमेंट आहेत का हो, म्हणजे यात सेन्सिंग केलेलं एलिमेंट कोणतं आहे आणि कन्व्हर्जन केलेलं एलिमेंट म्हणजे ट्रान्समिशन केलेलं एलिमेंट कोणतं आहे, तर दोन्ही एकच आहेत. म्हणजे स्वतः सोलार पॅनल स्वतः सेन्स केला आणि स्वतः ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. म्हणजे यामध्ये सेन्सिंग डिव्हाइस पण तोच आहे आणि ट्रान्झॅक्शन डिव्हाइस पण सोलार पॅनलच आहे. मग हे झाले 2 एक्झाम्पल तुम्हाला. आणि जर तुम्हाला अजून डीपली जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहीत आहे की वेस्टर्न ब्रिज रेजिस्टन्स रेक्टिफायर वगैरे जे आपण यूज करतो टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी किंवा स्ट्रेन मेजरमेंट करण्यासाठी, प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी, तर त्यामध्ये कसं असतो, एकच मिनिट, ओके, त्यामध्ये कसं असतो 4 रेजिस्टन्स असतात. तुम्ही तर बघू शकता R1, R2, R3, R4 किंवा RX. R4 जे ते व्हेरिएबल असतो, तर त्याला तुम्ही इनपुट व्होल्टेज दिलेलं असता 2 पॉईंटला. मग त्याच्या अक्रॉस म्हणजे C आणि Dला तुम्ही व्होल्टेज चेक करत असता, डिफरन्शियल व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज डिफरन्स बिटवीन दी C आणि D पॉईंट. मग तुम्ही डिफरन्स चेक करत असता. ज्यावेळी तुम्ही जर हे RXला किंवा सगळ्यांचा रजिस्टिव्हिटी सेम असेल, R1 = R3 = R2 = RX, सगळ्यांची रजिस्टिव्हिटी जर सेम असेल, त्यावेळी तुमचा जो व्होल्टेज डिफरन्स आहे C आणि Dला, म्हणजे कसं असतो R2 × RX = R1 × RX. हे जर दोन्ही इक्वल असतील तर तुमचा व्होल्टेज डिफरन्शियल जो असेल C आणि Dला तो 0 असेल, व्होल्टेज डिफरन्शियल 0 असेल. पण तुम्हाला माहीत आहे जर सपोज आता जर RX जो आहे सेन्सिंग रेजिस्टन्स किंवा सेन्सिंग एलिमेंट, इथं मी जर सपोज समजायला मी टेम्परेचर हा जो पोर्शन आहे इथं मी टेम्परेचर व्हॅरी केलो, फिजिकल क्वांटिटी जी आहे टेम्परेचर मी व्हॅरी केलो. मग टेम्परेचर व्हॅरी केल्यामुळे काय होईल, तुम्हाला माहीत आहे की सेमीकंडक्टरचं जर मी टेम्परेचर वाढवलो किंवा कमी केलो, तर सपोज मी जो मेटल आहे जर प्युअर मेटल असेल, प्युअर मेटलचं मी टेम्परेचर वाढवलो तर कंडक्टिव्हिटी कमी होणार म्हणजे रजिस्टिव्हिटी वाढणार. आणि जर सेमीकंडक्टरचं जर मी टेम्परेचर वाढवलो तर कंडक्टिव्हिटी वाढणार म्हणजे रजिस्टिव्हिटी कमी होणार. मग मी टेम्परेचर इथं जर वाढवलो तर रजिस्टिव्हिटी काय होणार, व्हायची कमी होणार. मग कंडक्टिव्हिटी वाढणार आणि रजिस्टिव्हिटी कमी होणार. मग रजिस्टिव्हिटी कमी झाली की मग काय होणार, हा जो ब्रिज आहे तो अनबॅलन्स होणार. का, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे तो इक्वल असणार नाही. मग हा जो ब्रिज आहे तो तुम्हाला नल दाखवत होता, पण तो आता तुम्हाला डिफ्लेक्ट होताना दिसेल, म्हणजे नल नसताना दिसेल. पण किती प्रोपोर्शनलमध्ये, जेवढा तुम्ही टेम्परेचर डिफरन्स दिला त्या प्रोपोर्शनमध्ये तुम्हाला इथं व्होल्टेज डिफरन्स भेटेल. म्हणजे हा देखील तुम्ही बघितलात की हा देखील ट्रान्सड्यूसर आहे. तुम्ही टेम्परेचर डिफरन्स इनपुटला दिला, आउटपुटला तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी डिफरन्स तुम्हाला भेटलेला आहे किंवा इलेक्ट्रिक व्होल्टेज डिफरन्स तुम्हाला भेटलेला आहे. हा ट्रान्सड्यूसर आहे. पण यामध्ये 2 एलिमेंट आहेत. कोणकोणते एलिमेंट आहेत, तर तुम्ही बघितलात की यामध्ये सेन्सिंग एलिमेंट कोणता होता हो, हा जो तुमचा रजिस्टर होता हा सेन्सिंग एलिमेंट होता. म्हणजे हा फक्त सेन्स केला, हा जो आहे तो तुमचा टेम्परेचर डिफरन्स जो आहे तो सेन्स केला आणि तो इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्ट केला. आणि हा सेन्स केलेला एलिमेंट आहे आणि हा सेन्सिंग एलिमेंट आहे फक्त. आणि म्हणजे तुम्ही जेवढा टेम्परेचर डिफरन्स करणार तेवढा फक्त रजिस्टिव्हिटी चेंज होणार, याची फक्त रजिस्टिव्हिटी चेंज होणार. पण त्या रजिस्टिव्हिटी चेंजिंगमुळं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये किती चेंजेस येणार, हा जो काम हा सर्किट केलेला आहे तर तो ट्रान्समिशन सर्किट आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला इझिली कळेल की जे आपण आतापर्यंत म्हणत होतो, हा जो RX आहे हा सेन्सिंग एलिमेंट आहे. जेवढा तुम्ही टेम्परेचर चेंज केला तेवढी त्याची रजिस्टिव्हिटी चेंज झाली, म्हणजे हा सेन्स केलेला आहे फक्त टेम्परेचर डिफरन्स. आणि जो रेजिस्टन्स चेंज झालेला आहे त्याच्यामुळे जे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये चेंजेस झालेले आहेत तो ट्रान्समिशन सर्किट जे आहे तुमचा, तो ट्रान्समिशन एलिमेंट काम केलेलं आहे पुढचा. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं ट्रान्सड्यूसरमध्ये मेनली 2 एलिमेंट असतात, एक सेन्सिंग एलिमेंट असतो, एक ट्रान्झॅक्शन एलिमेंट असे असतो. पण मोस्टली जर तुम्ही बघितलात की काही एलिमेंटमध्ये सेन्सिंग एलिमेंट आणि ट्रान्झॅक्शन एलिमेंट हा एकच असतो आणि काहीमध्ये सेन्सिंग एलिमेंट आणि ट्रान्झॅक्शन एलिमेंट हा वेगवेगळे असतात. हे झालं ट्रान्सड्यूसरबद्दल. जर तुम्ही आता नेक्स्ट पॉईंटमध्ये बघितलं क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्यूसर. आता मोस्टली क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्यूसर तर तुम्ही बघितलात कोणकोणते कॅटेगरीत केले जातात, तर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह टाईप. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर, ॲनालॉग आणि डिजिटल,
कॉन्टॅक्ट टाईप आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप आणि इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर. हे जे आपल्या MSBTच्या सिलेबसला ते आपण आता डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आहे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आता ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय असणार गो, असं डिव्हाइस जे की जो एनर्जी कन्व्हर्जन करत असताना जो ट्रान्सड्यूसर एनर्जी कन्व्हर्जन करत असतो त्यावेळी तो एक्सटर्नल एनर्जी कन्झ्युम करत नाही, म्हणजे तो सेल्फ जनरेटिंग टाईपचा असतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं, पहिलं डेफिनेशन बघा, दोज ट्रान्सड्यूसर डू नॉट नीड एनी एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवर. म्हणजे असला ट्रान्सड्यूसर ज्याला कन्व्हर्जन करत असताना एक्सटर्नल पॉवर द्यायची काहीच गरज नसते. असला ट्रान्सड्यूसर जो एनर्जी वन फॉर्म ऑफ एनर्जी कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी कन्वर्ट करत असताना त्याला एक्सटर्नल एनर्जी द्यायची काहीच गरज नसतं, तसल्या ट्रान्सड्यूसरला म्हणायचं ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज अ सेल्फ जनरेटिंग टाईप ट्रान्सड्यूसर. अशा ट्रान्सड्यूसरला आपण सेल्फ जनरेटिंग टाईप असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं झालं, आता जे तुम्ही बघितलं होतं फिजो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. फिजो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर जर तुम्ही बघितलं, यामध्ये काय झालं होतं, तुम्ही फिजिकली कोणता क्वांटिटी दिलता त्याला, डिस्प्लेसमेंट दिलता समजा, किंवा प्रेशर दिलता किंवा फोर्स दिलता, हे तुम्ही त्याला इनपुटला दिलेलं होतं. आउटपुट तुम्हाला काय भेटलं, व्होल्टेज डिफरन्स भेटला. आउटपुटला तुम्हाला व्होल्टेज डिफरन्स भेटलेला आहे आउटपुटला. पण जर तुम्ही बघितलात आउटपुट येण्यासाठी तुम्ही त्याला एक्सटर्नली कोणता एनर्जी दिलेला आहे का, किंवा कोणता पॉवर तुम्ही दिलेला आहे का. आउटपुट म्हणजे तुम्हाला जो आउटपुटमध्ये जो दिसत आहे डिस्प्लेसमेंट किंवा तुमचा फोर्स प्रेशर यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट झालेला आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स जनरेट झालेला आहे. पण ते जनरेट होण्यासाठी तुम्ही त्याला एक्सटर्नल कोणता पॉवर दिलेला आहे का हो, नाही. मग अशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. किंवा जर आता आपण बघितलं आणि सोलार पॅनल किंवा फोटोसेल जे आहेत त्यामध्ये कसं असणार, लाईट इंटेन्सिटी त्याच्यावरती पडणार आणि तुम्हाला डायरेक्टली इलेक्ट्रिक एनर्जी भेटणार किंवा पोटेन्शियल इलेक्ट्रिक एनर्जी तुम्हाला भेटणार. या एक काम करण्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल एनर्जी द्यायची गरज आहे का, नाही. किंवा जर तुम्ही बघा आणि हे झालं ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरबद्दल. मग आता पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय. आता ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये अजून कोणकोणते आहेत, तर टेम्परेचर, फिजिकल क्वांटिटी कोणकोणते असतात ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरला, टेम्परेचर म्हणा, स्ट्रेन म्हणा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि विदाउट एनी एक्सटर्नल सोर्स ऑफ द एनर्जी बिंग यूज्ड. म्हणजे हे जे असतात त्यांना एक्सटर्नल एनर्जीची काही गरज नसते. हे जे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे तो ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर जे असतात ते एनर्जी कन्झर्वेशन प्रिन्सिपलवरती ॲक्ट होत असतात. नेक्स्ट आहे पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. आता पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय असणार गो, दोज ट्रान्सड्यूसर नीड एक्सटर्नल सोर्स ऑफ पॉवर फॉर देअर ऑपरेशन्स. म्हणजे असे ट्रान्सड्यूसर जे की एका फॉर्म ऑफ एनर्जीला दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये कन्वर्ट करत असताना त्याला एक्सटर्नल एनर्जीची गरज असते, तो शिवाय तो दुसऱ्या फॉर्मच्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करत नाही. तर अशा डिव्हाइसला म्हणायचं किंवा अशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता बघितलात, तुम्हाला आता जस्ट मी सांगितलं होतं की आपण जे आता हे जे आपण बघितलं होतं बीज रेक्टिफायर रेजिस्टन्स सर्किट जे बघितलं होतं, त्यामध्ये तुम्ही बघितलात की इनपुटला आपण काय दिलतो इथं, इनपुट जर तुम्ही बघितलात इनपुटला आपण त्याला पॉवर सप्लाय दिलतो आणि आउटपुटला आपल्याला जो आपण पॅरामीटर चेंज केलेला आहे, म्हणजे आपण त्याला एक्सटर्नली पॉवर सप्लाय दिलेला आहे. इनपुटला आपण टेम्परेचर डिफरन्स दिलतो त्याला आणि आउटपुटला आपल्याला व्होल्टेज डिफरन्स भेटलेला आहे. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स इज कन्वर्टेड इंटू व्होल्टेज डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स इज कन्वर्टेड इंटू व्होल्टेज डिफरन्स बट इट रिक्वायर्स एक्सटर्नल एनर्जी. इथं तुम्हाला इझिली दिसेल आपण इनपुट एनर्जी काय दिलतो याला, म्हणजे टेम्परेचर दिलतो, इनपुट व्हेरिएबल टेम्परेचर दिलतो आणि आउटपुट आपल्याला कशात भेटला, चेंज इन व्होल्टेजमध्ये भेटला. चेंज इन व्होल्टेज डिफरन्स बिटवीन डी आणि सी आणि डीमध्ये भेटला. पण फॉर ऑपरेट दिस एंटायर सर्किट ऑर एंटायर ट्रान्सड्यूसर वी नीड अ पॉवर सप्लाय. मग अशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. फॉर एक्झाम्पल अजून जर सांगायचं झालं, जे आपले पोटेन्शिओमीटर्स असतात किंवा जे कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर, रजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर जे असतात ते सगळे जे आहेत ते सगळे पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरच असतात, कारण त्यांना आपण इनपुट एनर्जी द्यावं लागतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलात आपण LVDT मी तुम्हाला सांगितलं होतं. LVDT कसं, जर तुम्ही सपोज समजा कोरला, तुमचा जो कोर असतो त्याला डिस्प्लेसमेंट दिला किंवा फोर्स दिला, त्यामुळे काय होणार, तुमचा कोर डिफ्लेक्ट होणार, म्हणजे
तो सेंटरपासून थोडं मूव्ह होणार. मग जेवढा तो मुवमेंट झाला तेवढा आता इनपुट कॉईलला तुम्ही एनर्जी दिलेलं असणार, इनपुट कॉईलला AC सप्लाय दिलेलं असतं आणि आउटपुट कॉईलमध्ये म्हणजे 2 सेकंडरी कॉईलमध्ये दोन हे असतात, वाइंडिंग्स असतात. मग त्यामधलं तुम्ही टेम्परेचर व्होल्टेज डिफरन्स मेजर करत असता. मग जेव्हा तुमचा कोर जे डिफ्लेक्ट होत असतो त्या प्रोपोर्शनली तुमचा जो आउटपुट इलेक्ट्रिक एनर्जी असतो तो डिफ्लेक्ट होत असतो किंवा त्याच्यामध्ये डिफरन्स येत असतो. पण त्यासाठी काय लागतो हो, तुम्हाला इनपुटला तुम्हाला AC सप्लाय द्यावा लागतो. मग असे जे ट्रान्सड्यूसर असतात की ज्यांना आपल्याला एनर्जी सप्लाय द्यावा लागतो, त्यावेळेस ते ट्रान्सड्यूसर काम करतात किंवा आपल्याला आउटपुट एनर्जी देतात. तर अशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल थर्मोकपल वगैरे घेतलात, थर्मोकपलला आपण एनर्जी द्यायची गरज नसते. थर्मोकपल काय करणार हो, जर तुम्ही एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जर तुम्ही मेजर करत असाल तर थर्मोकपल आणून फक्त त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये केलं की थर्मोकपलमध्ये आपल्याला काय भेटेल, डायरेक्टली व्होल्टेज डिफरन्स भेटायला चालू होईल. म्हणजे जेवढा टेम्परेचर डिफरन्स असेल त्या प्रोपोर्शनली तुम्हाला व्होल्टेज डिफरन्स भेटेल. म्हणजे थर्मल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिक एनर्जी झालेला आहे. पण याला आपण एक्सटर्नली कोणताच पॉवर सप्लायची गरज नसते. म्हणून थर्मोकपल जे आहे तो ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. आणि असे ट्रान्सड्यूसर जे ट्रान्सड्यूसरला आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय किंवा एक्सटर्नल एनर्जी सप्लाय द्यावा लागतो, तशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. हे झालं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरबद्दल. नेक्स्ट आहे ॲनालॉग आणि डिजिटल ट्रान्सड्यूसर. आता ॲनालॉग ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, द ट्रान्सड्यूसर दॅट कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड देअर आउटपुट सिग्नल. आता म्हणजे ट्रान्सड्यूसर जे आहे तो आउटपुट सिग्नलवरती क्लासिफाय केला जातो. म्हणजे त्यांचे आउटपुट सिग्नल कसा असणार हो, आउटपुट सिग्नल मे बी कंटिन्यू असतो, मे बी डिस्क्रीट टाईपचे असतात. म्हणजे काय नेमका, जर तुम्ही बघितलात की ट्रान्सड्यूसर जो असतो तो फंक्शन ऑफ टाईम पण असू शकतो त्याचा आउटपुट सिग्नल. जसं जसं टाईम चेंज होत असतो तसं तसं त्यांच्या आउटपुटमधले सिग्नल्स वेगळे होत असतात. किंवा असे देखील असतात की ते फंक्शन ऑफ टाईम त्याचे काही रिलेशन नसतो ट्रान्सड्यूसरचे आउटपुटशी. मग असे जे असतात म्हणजे असे दोन्ही कॅटेगरीत तुमचे ट्रान्सड्यूसर जे आहे तो डिवाईड होतो. मग त्यामध्ये आहे फर्स्ट आहे ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. आता ॲनालॉग ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, द ॲनालॉग ट्रान्सड्यूसर चेंजेस दी इनपुट क्वांटिटी इनटू अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाईम. म्हणजे ॲनालॉग ट्रान्सड्यूसर म्हणजे असे ट्रान्सड्यूसर असतात, आता तुम्हाला माहिती आहे ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. जर इनपुट पॅरामीटर जर चेंज केला तर इलेक्ट्रिकल पॅरामीटर तुमचा आउटपुट जो असतो तो चेंज होत असतो. मग जर हा जो चेंज आहे हा विथ रिस्पेक्ट टू टाईम तर चेंज होत असेल, म्हणजे तुम्हाला तुमचा जो इनपुट आहे किंवा आउटपुट आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाईम जर चेंज होत असेल कंटिन्युअसली, म्हणजे जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टाईम जर तुम्ही बघितलात की तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाईम जर ते दाखवत असेल तुम्हाला चेंजेस, तर अशा आउटपुटला जर चेंजेस दाखवत असेल तर अशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं ॲनालॉग ट्रान्सड्यूसर. तुम्ही जर बघितलात मॅक्सिमम LVDT म्हणा, थर्मोकपल म्हणा, थर्मिस्टर, हे जे आहेत हे सगळे जे आहेत ते ॲनालॉग ट्रान्सड्यूसरमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं कळेल, हा जो आहे थर्मोकपलचं एक्झाम्पल आहे, तर हे थर्मोकपल जे आहे ते ॲनालॉग ट्रान्सड्यूसर आहे. एकच मिनिट, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर आहे. कसं हो, तुम्ही सपोज समजा एक पाणी आहे, एक लिक्विड आहे, मग तुम्ही त्याला हीट देत आहात आणि त्याची टेम्परेचर जे आहे ते तुम्ही थर्मोकपलच्या दाबावर तुम्ही मोजत आहात. मग तुम्ही जसं जसं हीट देता, हीट तुम्ही कसं देणार हो, विथ रिस्पेक्ट टू टाईम तुम्ही वाढवत जाणार आणि तसं तुमचं टेम्परेचर देखील विथ रिस्पेक्ट टू टाईम वाढणार किंवा कमी होणार. म्हणजे जर तुम्ही हीट देत असेल तर वाढणार आणि हीट कमी केलं असेल तर कमी होणार, म्हणजे हीट रिजेक्ट केलं असेल तर कमी होणार, पण विथ रिस्पेक्ट टू टाईम होत असतो. मग अशा वेळी तुमचा आउटपुट सिग्नल देखील चेंज होत असतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. तुम्ही बघितलात जसं जसं तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टाईम तुम्ही वाढवलात, हीट तसंच देत चालला विथ रिस्पेक्ट टू टाईम, तुमचं टेम्परेचर वाढत जाणार. जर तुम्ही हीट रिजेक्ट करत असाल तर कमी होत जाणार. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम जे आहे तो तुमचा आउटपुट चेंज होत आहे. तर अशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं ॲनालॉग ट्रान्सड्यूसर्स. हे झाले ॲनालॉग ट्रान्सड्यूसरबद्दल. नेक्स्ट आहे डिजिटल ट्रान्सड्यूसर. आता डिजिटल ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, दोज ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स an input quantity into digital signal or in form of the pulses. म्हणजे असले ट्रान्सड्यूसर जे की त्यांचा जो आउटपुट असतो तो इन फॉर्म ऑफ पल्सेस किंवा डिजिटल फॉर्ममध्ये देतात. म्हणजे काय, जर तुम्ही बघितलात की एकदा जो आहे तो तुम्हाला जे आहे स्पीडोमीटरचं जे तुमचं
फॉर एक्झाम्पल जर सपोज समजा तुम्हाला एखाद्या शाफ्टचं हा जो शाफ्ट आहे याचा जर तुम्हाला जे रोटेटिंग शाफ्ट आहे त्याचा जर तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही काय करणार हो, त्याच्यावरती एक डिस्क माउंट करणार आणि त्या डिस्कला ट्रान्सपरंट ओल असणार किंवा ट्रान्सपरंट मटेरियल असणार त्याच्या सर्कम्फरन्सली. मग एका साईडला तुमचा थर्मिस्टर असणार आणि एका साईडला डिटेक्टर असणार किंवा एका साईडला तुमचा LED असणार जो की लाईट इमिट करत असतो आणि दुसऱ्या साईडला त्याचा रिसिव्हर असतो की जे तुम्ही ऑप्टोकपल वगैरे बघितलात. ऑप्टोकपलमध्ये कसं असतो की एका साईडला तुमचा LED असतो आणि एका साईडला तुमचा फोटो इलेक्ट्रिक सेल असतो किंवा जे की डिटेक्ट करत असतो. अशा पद्धतीनं हे दोन माउंट केलेले असतात आणि जसं जसं तुमचं शाफ्ट रोटेट होईल तसं म्हणजे जर तुम्ही डिस्कमध्ये बघितलात की जिथं ट्रान्सपरंट जो सेक्शन येतो त्या ट्रान्सपरंट सेक्शनमध्ये तुमचा लाईट जो आहे तो ट्रान्सफर होतो आणि डिटेक्टमध्ये तो जो आहे तो डिटेक्ट होतो. आणि नेक्स्ट जो स्लॉट असतो तो नॉन ट्रान्सपरंट असतो. नॉन ट्रान्सपरंट असल्यामुळं तिथं डिटेक्ट होत नाही. म्हणजे तुमचा जो सिग्नल आहे जो एकदा डिटेक्ट होतो आणि एकदा डिटेक्ट होत नाही. म्हणजे तुमचा सिग्नल एकदा हायर आणि एकदा लोअर या पद्धतीनं तुम्हाला सिग्नल भेटत असतो. म्हणजे इन फॉर्म ऑफ पल्सेस तुम्हाला सिग्नल भेटत असतो. म्हणजे एकदा हाय सिग्नल एकदा लो सिग्नल, हाय सिग्नल लो सिग्नल. म्हणजे यालाच तुम्ही जर बायनरी कोड्समध्ये बघितलात लो सिग्नल जो असतो तो 0 असतो आणि हाय सिग्नल जो असतो तो 1 असे कॅल्क्युलेट करतात आणि तुम्हाला इन फॉर्म ऑफ पल्सेस जो आहे तो तुम्हाला सिग्नल भेटतो आणि तुम्ही त्या पल्सेसचा कन्वर्ट करून तुम्ही तो जो तुमचा शाफ्ट आहे त्याची तुम्ही स्पीड कॅल्क्युलेट करू शकता इन फॉर्म ऑफ डिजिटल. अशा पद्धतीने तुमचा डिजिटल ट्रान्सड्यूसर जो आहे तो काम करतो. आणि त्याचा सिग्नल जर तुम्ही बघितलात इथं तुम्हाला या फिगरमध्ये तुम्हाला या ग्राफमध्ये दिसेल तुमचा जो आउटपुट आहे तो सडनली ऑन असतो किंवा हायर असतो आणि नंतरनं जो असतो तो 0 असतो किंवा लो असतो. सेकंड पुन्हा हाय आणि लो या पद्धतीने म्हणजे एकदा हाय एकदा लो, हाय लो किंवा 1 and 0 या पद्धतीने तुमचा आउटपुट सिग्नल असतो. तर हे झालं डिजिटलमध्ये किंवा डिजिटल ट्रान्सड्यूसरचं जर तुम्ही अजून एक्झाम्पल जर बघितलं टर्बाईन फ्लो मीटरमध्ये कसं असतो जर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला जर एखादा फ्लो जर मेजर करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये टर्बाईन फ्लो मीटर लावता. म्हणजे कसं एक रोटर लावता. रोटरच्या सर्कम्फरन्सला एका ठिकाणी मॅग्नेट माउंट केलेला असतो, परमनंट मॅग्नेट एका ठिकाणी परमनंट मॅग्नेट माउंट केलेला असतो आणि जो आहे कॉईल माउंट केलेला असतो आणि इथं तुमचा जो काउंटर असतो तो माउंट केलेला असतो. जसं जसं फ्लो येईल त्या प्रोपोर्शनली तुमचा जो रोटर आहे तो रोटेट व्हायला चालू होईल. मग त्यासोबत तुमचा मॅग्नेट पण रोटेट होईल. मग मॅग्नेट रोटेट होत असल्यामुळे काय होणार हो, मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार. मग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. मॅग्नेट रोटेट व्हायला मग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार. ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कोण कट करणार हो, तुमचा जो हा कॉईल आहे हा कॉईल कट करणार. आणि कॉईल कट केल्यामुळं तो काय करणार हो, हा जो तुमचा काउंटर आहे तो काउंट करत जाणार आणि तुमचे जे सिग्नल आहेत तो इन फॉर्म ऑफ पल्सेस भेटत जाणार. अशा पद्धतीनं ते प्रोपोर्शनली असल्यामुळं म्हणजे तुमचे जे काउंट आहे तो प्रोपोर्शनली असतो तुमच्या फ्लोला आणि तुम्ही फ्लो किती आहे ते मेजर करू शकता. अशा पद्धतीनं म्हणजे ॲनालॉग आणि डिजिटलमधला दोघांमधला डिफरन्स आहे. ॲनालॉगमध्ये जो तुमचा आउटपुट आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होत असतो. पण डिजिटलमध्ये तसं नसतो. तुमचा जो आउटपुट आहे तो इन फॉर्म ऑफ पल्सेस किंवा डिजिटल सिग्नलमध्ये तुम्हाला आउटपुट भेटत असतो. हे बेसिक डिफरन्स आहे ॲनालॉग ट्रान्सड्यूसर आणि तुमचा जो डिजिटल ट्रान्सड्यूसर आहे त्यामधील. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे ट्रान्सड्यूसरचा कॉन्टॅक्ट टाईप अँड नॉन कॉन्टॅक्ट टाईप. कॉन्टॅक्ट टाईप म्हणजे काय हो, वेग द सेन्सिंग एलिमेंट ऑफ द ट्रान्सड्यूसर डिव्हाइस ॲज द कॉन्टॅक्ट विथ द मीडियम whose कॅरेक्टरिस्टिक्स टू बी मेजर्ड. म्हणजे असं जेव्हा तुमचा ट्रान्सड्यूसरचा जो सेन्सिंग एलिमेंट असतो तो जर फिजिकल पॅरामीटरशी जे तुम्ही कन्वर्ट करत आहात ज्या पॅरामीटरचे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये त्या पॅरामीटरला जर फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट टाईप ट्रान्सड्यूसर. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता बघितलं थर्मोकपल वगैरे जे असतात ते तुम्हाला डायरेक्टली ज्या बॉडीची तुम्हाला टेम्परेचर मेजर करायचं आहे त्या बॉडीला तुम्हाला डायरेक्टली फिजिकल कॉन्टॅक्ट करावं लागेल. मग त्यावेळी तुमचा जो असणार टेम्परेचर जे आहे तो कन्वर्ट होणार इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये थर्मोकपलमध्ये. म्हणजे
तुम्हाला कॉन्टॅक्ट मात्र फिजिकली करावं लागेल, तर तशाला म्हणायचं कॉन्टॅक्ट टाईप ट्रान्सड्यूसर. आणि जर तुम्ही बघितलं नॉन कॉन्टॅक्टमध्ये काय होणार गो, वे द सेन्स डज नॉट कम्युनिकेट फिजिकली विथ द मीडियम. म्हणजे फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये नसतात, पण एनर्जी मात्र कन्वर्ट होते किंवा तुम्ही अननोन पॅरामीटर जे असतो तुमचा त्याला तुम्ही मेजर करू शकता इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये. तर अशा याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट टाईप ट्रान्सड्यूसर्स. नेक्स्ट आहे मेकॅनिकल टाईप ट्रान्सड्यूसर आणि इलेक्ट्रिकल टाईप ट्रान्सड्यूसर. तर नेमकं बघितलं तुम्ही, देर आर वेरियस टाइप्स ऑफ ट्रान्सड्यूसर डिपेंडिंग अपॉन द चेंज इन द प्रॉपर्टीज ऑर द एनर्जी ब्रिंग्स अबाउट दी मेजरमेंट फिजिकल क्वांटिटी. म्हणजे नंबर ऑफ ट्रान्सड्यूसर्स असतात तुम्हाला पहिलं सांगितल्याप्रमाणे, जे की एनर्जी वन फॉर्म ऑफ एनर्जी अनदर फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असतात. पण मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर म्हणजे काय होतात, आता मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर बघितलात की मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर काय करतो, एनी फिजिकल क्वांटिटी, जसं तुमचं डिस्प्लेसमेंट असेल, तुमचा फोर्स असेल, प्रेशर असेल, एनी फिजिकल क्वांटिटी, टेम्परेचर असेल, कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल फॉर्म, कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी म्हणजे पण काय हो, तेच असणार पुन्हा डिस्प्लेसमेंटमध्ये म्हणा किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर तसल्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केला त्यालाच म्हणायचं मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर. आता फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल ट्रान्सड्यूसरमध्ये कोणकोणते येतात, जर तुम्ही बर्डाउन ट्यूब वगैरे बघितलात. आता बर्डाउन ट्यूब कसं काम करतो, तुम्ही प्रेशर जे अननोन प्रेशर असतो तुम्ही त्या बर्डाउन ट्यूबला देता, मग बर्डाउन ट्यूब काय करतो, बर्डाउन ट्यूब स्वतः सेन्स करतो आणि तो थोडा स्टेट व्हायला प्रयत्न करतो आणि त्याला बर्डाउन ट्यूबला जवळ तो लिंक मेकॅनिझम असतो, म्हणजे कनेक्टिंग त्याला सेक्टर असतो, पिनियन असतो, पॉइंटर असतो. मग तो जो आहे तो प्रोपोर्शनली जो तुमचा बर्डाउन ट्यूब आहे तो डिफ्लेक्ट होतो, त्यामुळे तुमचा जो सेक्टर आहे तो मूव होतो किंवा तो तुमचा सेक्टर जो आहे तो ऑक्सिलेट व्हायला चालू होतो आणि तुमचा जो पिनियन आहे तो रोटेट होतो आणि त्याला लागूनच तुमचा पॉइंटर जे आहे तो रोटेट होतो. म्हणजे तुमचा जो प्रेशर आहे तो तुम्हाला इन फॉर्म ऑफ तुमचा पॉइंटर जे आहे तो तुम्हाला शो करत असतो. म्हणजे प्रेशर जो पॅरामीटर आहे प्रेशर हा कन्वर्ट कशात झाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये कन्वर्ट झाला. तर अशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर, जे की फिजिकल पॅरामीटरचं कन्वर्ट मेकॅनिकल डिस्प्लेसमेंटमध्ये म्हणा किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये म्हणा कन्वर्ट करत असतो. तशा ट्रान्सड्यूसरला म्हणायचं मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर्स. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल ट्रान्सड्यूसरचे कोणकोणते एक्झाम्पल आहेत, जर तुम्ही बघितलात जो तुमचा कॉन्ट्रॅक्शन स्पिंडल असेल, इलास्टिक मेंबर्समध्ये जर बघितलात स्प्रिंग आहे तुमचा, स्प्रिंग काय करतो हो, आता जर तुम्ही स्प्रिंग बघितलात तर जेवढा तुम्ही त्याला फोर्स देता त्याचा जो स्प्रिंगचा जो हे असतो आपला काय म्हणतात त्याला स्टिफनेस के जो असतो तुमचा स्प्रिंगचा, तर त्या स्टिफनेसनुसार जेवढा तुम्ही फोर्स देता त्या प्रोपोर्शनली तो डिफ्लेक्ट होत असतो स्टिफनेसनुसार. मग म्हणजे तुम्ही ते काढू शकता की त्याचा डिस्प्लेसमेंट बघून तुम्ही किती फोर्स अप्लाय केला किंवा प्रेशर किती अप्लाय केला हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे तुम्हाला माहीत आहे जो स्टिफनेस असतो के असतो तो प्रत्येक मटेरियलसाठी वेगवेगळा असतो स्प्रिंगच्या. आणि जर तुम्ही अननोन फोर्स किंवा प्रेशर त्याला दिला पण त्याचा डिफ्लेक्शन झाला डेल्टा एलमध्ये, मग जो डिफ्लेक्शन झालेला आहे तो तुम्हाला के माहीत असतो, चेंज इन डिफ्लेक्शन माहीत असतो. मग त्यावरून तुम्ही जे अननोन एफ असेल फोर्स असेल किंवा तुमचा जो अननोन प्रेशर असेल ते तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. जर तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे बर्डाउन ट्यूब पण तुम्हाला सांगितलं, ब्लोज असतील किंवा डायफ्राम असतील, डायफ्राम वगैरे कसा असतो तो जसं तुम्ही त्याला फोर्स देता त्या प्रोपोर्शनलमध्ये तो डिफ्लेक्ट होत असतो, ब्लोज पण तसेच असतात. मग असे हे जे डिव्हायसेस आहेत की ते मेकॅनिकल पॅरामीटर्स असतात, म्हणजे जसं की प्रेशर असेल, फोर्स असेल, डिस्प्लेसमेंट, याचा कन्वर्ट जे आहे ते मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटमध्ये करत असतात. तर यांना म्हणायचं मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर्स. नेक्स्ट आहे लास्ट इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर्स. इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर म्हणजे आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवढे आपण आतापर्यंत बघितलं आहे LVDT, RVDT म्हणा किंवा जे थर्मोकपल, हे सगळे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर आहेत. अँड इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर इज अ डिव्हाइस विच कॅपेबल टू कन्वर्टिंग फिजिकल क्वांटिटी into proportionally electrical quantity such as electric current or electric voltage. म्हणजे जे द डिव्हाइस विच कन्वर्ट्स दी फिजिकल क्वांटिटी, लाईक फिजिकल क्वांटिटी कोणकोणते आले हो, तुमचा प्रेशर आहे, टेम्परेचर म्हणा, डिस्प्लेसमेंट म्हणा, फोर्स, हे जे तुमचे फिजिकल क्वांटिटी आहेत इज कन्वर्टेड प्रपोर्शनली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय हो, इलेक्ट्रिक व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणं किंवा इलेक्ट्रिक करंटमध्ये कन्वर्ट करणं. तर असा जो ट्रान्सड्यूसर असतो जो की फिजिकल क्वांटिटी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज नोन ॲज दी और इलेक्ट्रिकल सिग्नल
और इलेक्ट्रिकल एनर्जी इज नोन ॲज दी इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर्स. आणि इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर जो असतो तो मोस्टली ॲक्युरेट असतो ॲज कम्पेअर टू दी मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर. का म्हणजे मेकॅनिकल ट्रान्सड्यूसर जे असतात त्यामध्ये सगळे मेकॅनिकल कॉम्पोनंट्स असल्यामुळं मेकॅनिकल ट्रान्सड्यूसरमध्ये मॅक्सिमम व्हायब्रेशन्स क्रिएट होत असतो. मग त्यामुळं जे ॲक्युरेसी आहे ते कमी असतो मेकॅनिकल ट्रान्सड्यूसरचं ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. आणि मेकॅनिकल ट्रान्सड्यूसरमध्ये मूविंग एलिमेंट्स जास्त असतात त्यामुळं फ्रिक्शन वगैरे जास्त असतो किंवा ॲस्टॅटिक्स जास्त असतात, एरर्स जास्त क्रिएट होत असतात. पण इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरमध्ये तसं होत नाही. इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरमध्ये मूविंग एलिमेंट कमी असतात त्यामुळे ॲक्युरेसी जो असतो इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरचा तो जास्त असतो. हा झाला आपला ट्रान्सड्यूसरबद्दल. तर इथे आपला पहिला चॅप्टर जो होता इंट्रोडक्शन टू ट्रान्सड्यूसर हा चॅप्टर संपलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो आपला पुढचा चॅप्टर आहे त्याबद्दल स्टडी करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.